आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 22. सेशनचा परिचय इथे पाहायचा आहे. सेशनचा परिचय पहा, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे. तर ऑफिस स्किल्स मध्ये जा. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकच नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक वर जायचं आहे आणि पहिलं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुम्ही डॅशच्या टॅबमधून पेज रोटेशन सेट करू शकता म्हणत आहे. तर कोणत्या टॅबमधून आपण पेजचं रोटेशन सेट करू शकतो? तर पेज लेआउटमध्ये जाऊन करू शकतो आपण. तर पेज लेआउट हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. एक्सेलमध्ये आपण मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही म्हणत आहे. तर एक्सेलमध्ये आपण मार्जिन कस्टमाइजेबल करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर पेज मार्जिन बदलण्यासाठी आपण मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी कोणती मेनूची निवड कराल म्हणत आहे. तर कोणत्या मेनूची आपण निवड करू शकतो? तर पेज लेआउट आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्हाला क्रॉप डॅश डॅश टॅब खाली डॅश डॅश ऑप्शन मध्ये आढळेल म्हणत आहे. तर फॉर्मॅट मध्ये साईज आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर इथे स्कोर सुद्धा आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर यामध्ये सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे. तर यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा इथून. एका क्लिकवर संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदलणे खूप सोपे आहे, म्हणून कॅनरा पृष्ठ लेआउट टॅब वापरून संपूर्ण वर्कशीटची फॉन्ट बदला म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. फॉन्टवर जा आणि याच्यातून कॅनरा हा फॉन्ट याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. MS एक्सेल वापरकर्त्याला 2 प्रकारचे पेज रोटेशन प्रदान करतो आणि वापरकर्ता आवश्यकतेनुसार पेज रोटेशन निवडू शकतो. डॉक्युमेंटवर काम करण्यासाठी तुम्हाला आडवी जागा अधिक लागते, त्यासाठी पेजचा व्ह्यू लँडस्केप रोटेशन असा बदला म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. क्लिक होत नसेल तर पुन्हा याला इथून बॅक घ्यायचा आहे आणि पुन्हा तो प्रश्न इथून स्टार्ट करा. लेआउट टॅबवर जायचं आहे. रोटेशन मध्ये जा आणि त्यातून लँडस्केप रोटेशन इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. कोणतेही डॉक्युमेंट क्लायंटला पाठवण्यापूर्वी स्पेलिंगच्या चुका तपासणे अतिशय महत्त्वाचे असते, म्हणून तुम्ही लिहिलेला असलेला तुम्हाला आता स्पेलिंगच्या चुका तपासायला पाहिजे म्हणत आहे. तर स्पेलिंगच्या चुका चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्यानंतर स्पेलिंग चेकवर इथे क्लिक करा. त्यानंतर सगळे चेक झाल्यानंतर येस बटनावर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. पेज साईज आपल्याला एक्सेलमध्ये वापरण्यायोग्य जागेची माहिती देतो, जेणेकरून आपण डॉक्युमेंटची प्रिंट व्यवस्थित घेऊ शकतो. म्हणून पेज साईज व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची पेज साईज A4 अशी निवडा म्हणत आहे. तर पेजची साईज आपल्याला A4 घेण्यासाठी पेज लेआउटमध्ये जायचं आहे. त्यानंतर साईजमध्ये जा आणि यातून A4 साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि त्या एक्झामला एंड करायचं आहे इथे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. त्यानंतर तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेल्फ पाथचे बघा याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या पेज लेआउट टॅबमधील थीम्स ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर प्रायमरी फंक्शन्स हे काय आहे बघा. तर हे इजसला रंग, फॉन्ट आणि इफेक्टसह संपूर्ण वर्कबुकची एकूण व्हिज्युअल स्टाईल बदलण्याची परवानगी देते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. एक्सेलमधील पेज लेआउट टॅबच्या पेज सेटअप ग्रुपमधील कमांड डॅश डॅश कसे दिसेल याच्याशी संबंधित आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर वर्कशीट आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुमच्या वर्कशीटमध्ये स्पेलिंग तपासण्यात मदत करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज रिव्ह्यू टॅबमधील पर्याय दाखवते म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील चेक ॲक्सेसिबिलिटी पर्यायाचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर यामध्ये त्याचा उद्देश काय असते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 नंबरला दिलेला आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा.
एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे सुद्धा प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपण पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गाइडेड टू टी वर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे. तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्यानंतर स्पेलिंग ग्रुपवर इथे क्लिक करा, प्रूफिंग ग्रुपवर, आणि त्यानंतर येस बटनावर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर इग्नोर ऑलवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं इथून. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग एरर्स तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे, स्पेलिंगवर जा आणि त्यानंतर याच्यात आपल्याला चेंज ऑलवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज रोटेशन लँडस्केप मोडमध्ये बदलण्यासाठी पेज लेआउट या पेज सेटअप ग्रुप रोटेशन ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर पेज रोटेशन चेंज करण्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे रोटेशनमध्ये जा आणि यातून लँडस्केप रोटेशन इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न इथून लावायचा आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये सेल B2 साठी कमेंट ऍड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा. आता न्यू कमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि गुड टू गो इमेज टाईप करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर सेल B2 वर इथे क्लिक करायचं आहे. तर सेल B2 वर इथे क्लिक करा. तर या ठिकाणी B आणि 2 टाईप करा आणि त्यानंतर एक एंटर करायचा. तर B2 ला सिलेक्शन केलं. त्यानंतर आपल्याला कमेंट जोडण्यासाठी काय करायचं बघा. तर कमेंटसाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे न्यू कमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर यामध्ये तुम्ही कोणतेही एक कमेंट्स टाकू शकता. आपल्याला याच्यातनी कमेंट्स टाकण्यासाठी तर गुड टू गो वर इथं अशा प्रकारचं टाईप करायचं आहे. त्यामध्ये तर कॉपी करून घेतलं मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे गुड टू गो आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्या शाळेत नवा संगणक आला आहे. तो उघडल्यावर तुम्हाला मागील बाजूस पोस्टर असलेला मोठा बॉक्स दिसतो. या भागाला काय म्हणतात म्हणत आहे. तर या भागाला आपल्याला काय म्हटलं जाते, तर सिस्टीम युनिट म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. जर सिस्टीम युनिट नसला तर संगणक वापरण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल म्हणत आहे. तर तो कोणताही डेटा प्रोसेस करणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. रवीने CPU केस उघडली आणि त्यात अनेक छोटे चिप्स असलेल्या हिरव्या रंगाचा बोर्ड पाहिला. या बोर्डला काय म्हणतात म्हणत आहे. तर या बोर्डाला काय म्हटलं जाते, तर मदरबोर्ड असं म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुमचा मित्र म्हणतो कीबोर्ड सुद्धा सिस्टीम युनिटचा भाग आहे, हे बरोबर आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर नाही आहे, कारण तो इनपुट डिव्हाइस आहे, युनिटच्या आत नाही आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सिस्टीम युनिटमधील कोणता भाग सर्व हार्डवेअर घटकांना एकत्र जोडतो म्हणत आहे. तर कोणता भाग आहे बघा. तर याचं उत्तर आहे मदरबोर्ड आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुमची शाळा संगणकाची प्रोसेसिंग स्पीड वाढवू इच्छिते. कोणता घटक अपग्रेड करायला हवा म्हणत आहे. तर कोणता घटक अपग्रेड करायला पाहिजे, तर प्रोसेसर करू शकतो आपण. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. एक विद्यार्थी संगणकात अधिक रॅम बसवत आहे, तो असे का करत असेल म्हणत आहे. तर त्यासाठी मल्टीटास्किंगचा वेग वाढवण्यासाठी तो करत आहे. जर तुमची हार्ड डिस्क खराब झाली तर कोणती अडचण निर्माण होईल म्हणत आहे. तर संगणकातील सर्व डेटा नष्ट होईल, हे त्याचं उत्तर असणार आहे.
सिस्टीम युनिटसाठी पॉवर सप्लाय युनिट का महत्वाचे आहे म्हणत आहे, कारण ते सर्व घटकांना वापरण्यायोग्य वीज पुरवते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. जर सिस्टीम युनिट मधील फॅनने काम करणे बंद केले तर कोणता धोका होईल म्हणत आहे, तर कंपोनेंट गरम होऊन खराब होऊ शकतात. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 22चं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 22 कंप्लीट सोडवायचं आहे.